नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. आज बोल बर्वाच्या भागात आपण ज्यांना भेटणार आहोत त्या आहेत मेघना जेबले हलभावी. बाय प्रोफेशन किंवा बाय शिक्षण BSc मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे त्यांचं. अत्यंत इंटरेस्टिंग अशी त्यांची जॉब स्टोरी आहे. मायक्रोबायोलॉजी झाल्यानंतर लॅब असिस्टंटचा पहिला जॉब त्यांनी केला. दुसरा जॉब केला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा. तिसरा जॉब प्रायव्हेट सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीसाठी केला. चौथा जॉब एका वेगळ्याच फील्डमध्ये जिम ट्रेनर म्हणून केला. मग पाचवा जॉब मिस्टरांच्या कंपनीमध्ये सेल्स कोऑर्डिनेटर म्हणून केला. पाचव्या जॉब नंतर बहुधा त्यांना असं लक्षात आलं की जॉब काही करायला मला फारसे आवडत नाहीयेत, माझं MBAचं शिक्षण पूर्ण व्हायला हवं, म्हणून त्यांनी MBA पूर्ण केलं. MBA पूर्ण झाल्यानंतर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6वा जॉब केला. आणि मग फायनली आज आपण ज्या मेघनाताईंना समोर पाहतो आहोत ह्या एक सुप्रसिद्ध अशा स्त्री व्यावसायिक आहेत ज्यांनी पाईप ट्यूब मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्वतःचा जम अत्यंत उत्तमरित्या बसवलेला आहे. माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते, बरीचशी माहिती ताईंनी सांगितलेलीच आहे. मी मेघना माहेरून जेबले, फलटणची, प्रॉपर फलटण. 1ली ते 12वी पर्यंत फलटणला आणि 12वीच्या पुढे BSc पर्यंत सोलापूरला. फलटण आणि सोलापूर ह्या दोन्ही ठिकाणी मला माझी ओळख सांगावीच लागली नाही, कारण दोन्हीकडे आजोबांनी भरपूर चांगलं नाव कमवलेलं होतं. त्यामुळे तिथे फक्त मला ऑप्शन विचारला जायचा की तू सूर्यकांतची मुलगी का प्रभाकरची मुलगी. कारण जेनेटिकली माझा चेहरा जो आहे तो अगदी माझ्या वडिलांसारखा आणि काकांसारखा होता. त्यामुळे तिथे मला कधीच कुणाला सांगावं लागलं नाही की मी मेघना आहे, मी जेबले आहे म्हणून. इव्हन ST स्टँडवरती जरी मी बाहेर आले तरी मला बघून ते मी कुठल्याही रिक्षामध्ये बसले तरी मला घरापर्यंत न सांगता सोडलं जायचं. एवढं घरी माहेरी आजोबांनी नाव कमवलेलं आहे. तर ते कुठेतरी मला असं सारखं हे व्हायचं की मला सांगू देत ना मी कोण आहे, मला कुठे जायचं आहे, मला काय पाहिजे आहे, पण कुठेच मला कधीच काही सांगावं लागलं नाही. तेव्हा मला ते आवडायचं नाही, पण आता आठवल्यानंतर जाणवतं की किती सोपं होतं माझं आयुष्य. ते मला कुठेही काही सांगायला लागत नव्हतं, मला न सांगता सगळं मिळत होतं, फक्त एका चेहऱ्यावरून आणि फक्त आजोबांनी आणि वडिलांनी कमवलेल्या नावावरून. आज जेव्हा तुम्ही स्वतःचं नाव कमवायला उभ्या राहिलेल्या आहात तेव्हा तुम्हाला होणारी जी आठवण आहे की पूर्वी चेहऱ्यावरूनच काम भागवत होतात, नाव सांगायची सुद्धा गरज पडत नव्हती. पण स्त्रीसाठी खूप वेळेला ही गोष्ट महत्वाची असते की तिची एक वेगळी आयडेंटिटी असणं. आणि त्या आयडेंटिटीसाठी जेव्हा तुम्ही धडपडत होतात तेव्हा शिक्षण संपवून जेव्हा तुम्ही काम करायला लागलात तेव्हा सुरुवात तुम्ही कोणत्या कामापासून केली आणि मग तो ग्राफ तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या कंपनीपर्यंत कसा घेऊन गेला? थोडक्यातच सांगते. माझी म्हणजे 7वी-8वी मध्ये मी ठरवलेलं होतं की मला डॉक्टरच व्हायचंय. आणि जो होता ना तो एवढा स्ट्रॉंग होता माझा की काही झालं तरी डॉक्टर होण्याच्या रिलेटेडच माझा सगळा अभ्यास चालू होता, फोकस सगळा तोच होता. मला डॉक्टर लोक आजही आवडतात आणि मला खूप असं कौतुक वाटतं डॉक्टर लोकांचं. तर तो तसाच अभ्यास चालू होता, पण समवट माझी स्वप्न आणि आईची स्वप्न खूप वेगळी होती. मग डॉक्टर नाही, ऍडमिशन नाही घेता आली तर म्हणलं मी BSc मायक्रोबायोलॉजी करणार आहे, नाहीतर मी शिक्षण सोडून देणार आहे, मी शिकणार नाही. इव्हन मला सायन्सला ऍडमिशन सुद्धा देत नव्हते, का तर मी स्पोर्ट्स मध्ये खूप चांगली होते. त्यामुळे त्यांनी घरी येऊन सांगितलं होतं की प्रभाकर, तुझ्या मुलीचं हॉकी खूप छान खेळते, तिचा रनिंग मध्ये कायम फर्स्ट नंबर असतो, तर तिला आर्ट्स घ्यायला सांग, तिला सायन्सला घ्यायला जाऊन देऊ नकोस. तर माझं एकच मत होतं की नाही, मी केलं तर सायन्स करणार, का तर मला डॉक्टर व्हायचंय. आर्ट्सला जर जायचं असेल तर मी 10वी नंतर शिक्षण सोडून मी घरात बसणार. आई म्हणाली हिला घरात बसून ठेवणं मला शक्य होणार नाहीये, त्यामुळे तिला सायन्सला ऍडमिशन घेऊ दे. मग ते 12वी नंतर सायन्स, मग डॉक्टर नाही होता आलं तर BSc मायक्रोबायोलॉजी केलं. तेव्हा पण स्वप्न हेच होतं की स्वतःची लॅब काढायची, लॅब काढून तिथे काम सुरू करायचं. मग BSc मायक्रोबायोलॉजी झाल्यानंतर फलटणमध्ये हॉस्पिटलमध्ये काम केलं. मी हॉस्पिटलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम केलं. सगळ्यात खूप खूप आनंदाचे दिवस होते तर ते होते, का तर माझं स्वप्न होतं की डॉक्टर व्हायचं आणि हॉस्पिटल असावं म्हणून. तिथे डॉक्टरांबरोबर काम करायचं, डॉक्टरांच्या बरोबर सगळं जे काही मेडिकल टर्म्स आहेत, मेडिकल लँग्वेज आहे ती ऐकायची.
त्याच्यासारखा सुख आणि आनंद मला आजही मिळत नाही. ते सगळं मला इतकं आवडायचं आणि माझ्या मैत्रिणींनी मला सगळं शिकवलं होतं की काय करायचं, काय नाही करायचं. मी जे काम करत होते ते गायनॉकॉलॉजिस्टकडे करत होते, त्यामुळे डिलेव्हरीज ज्या आहेत त्या डिलेव्हरीजच्या वेळेला मी तिथे असायचे. कुठल्या स्टेजला आपण डिलेव्हरीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे हे मी तिथे शिकले. त्यामुळे सांगायला मला हे वाटेल की माझ्या डिलेव्हरीच्या वेळेला मी लिटरली अर्धा तास आधी मी हॉस्पिटलमध्ये गेले होते की आणि जाऊन सांगितलं की सर मला असं वाटतं की माझी आता डिलिव्हरी होणार आहे. तर तो जो आहे फर्स्ट टाइम सुद्धा जो विश्वास आहे तो मला हॉस्पिटलमध्ये मिळाला. आणि का तर मैत्रिणीने मला शिकवलं होतं की आता असं असं झालं म्हणजे आता थोड्या वेळात डिलिव्हरी होणारच. तिथून बीएससी मायक्रोबायोलॉजी लॅब असिस्टंट झाल्यानंतर परत लग्नानंतर लगेचच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी काम सुरू केलं. मी पूर्ण पुणे रिजन मध्ये मी एकटीच महिला होती, म्हणजे लेडी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते. त्यामुळे थोडीशी मला छान ट्रीटमेंट मिळायची की एकटी ती पूर्ण रिजन बघतीये. तो पण मला खूप आवडायचा, का तर सगळ्या डॉक्टरांशी इंटरॅक्शन व्हायचं. ही किती सालची गोष्ट सांगताय तुम्ही? 1995. तेव्हा मी म्हणजे 95 मध्येच लग्न झालं आणि मग थोड्याच दिवसात मला जॉब लागला. आणि लग्नाच्या वेळची पण गोष्ट अशी मला आवर्जून सांगावीशी वाटेल की म्हणजे मला माझ्या सासऱ्यांनी आधी पसंत केलं आणि मी माझ्या सासऱ्यांना आधी पसंत केलं की सासऱ्यांचे विचार एवढे चांगले म्हणल्यानंतर मुलाचे विचार चांगले असणारच अशा ह्याच्यामध्ये. कारण जेव्हा सासरे मला भेटले तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुला काय करायचंय. मग मी त्यांना सांगितलं की येस मला असं असं करायचं आहे, मला स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची आणि मला स्वतःचं काही बिझनेस सुरू करायचा आहे. त्यांना तो जो शब्द होता ना त्या ह्याच्यावर त्यांनी ठरवलं की केली तर मी विवेकला हीच मुलगी करणार, नाही तर कुठलीच करणार नाही. वंडरफुल. कारण घरामध्ये जो कर्ता पुरुष असतो त्याच्या विचारांनी बाकीचे सगळ्यांचे विचार होतात, हे माझं ऍझम्पशन परफेक्ट होतं. आणि त्यामुळे मिस्टरांना सुद्धा जेव्हा बघायला आलं लग्नाच्या वेळेला तेव्हा पण मी तेच सांगितलं की मला स्वतःचं काहीतरी करायचंय. कारण नोकरी ही आमच्या घरात कुणीच केलेली नाहीये, ना वडिलांची नाही, ना भावाची, ना मामाची, ना आजोबांची, म्हणजे दोन्ही आजोबांची कोणीच नोकरी केली नाही. दोन्हीकडेही उद्योगच केलेले आहेत. मामाचं जे आहे तो बारदानाचा व्यवसाय आहे. माझ्या आजोबांचा इकडे माहेरी जो आहे तो आजोबांचा बिडीचा कारखाना होता, तेव्हा सूर्यकांत बिडी म्हणून खूप फेमस होती. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं किराणा मालाचं दुकान होतं, भावाचं रेशनिंगचं दुकान होतं. तिथे सुद्धा मी दुकानामध्ये जाऊन बसायचे आणि मला ते खूप आवडायचं की अरे हे आपलं आहे. हे जे आहे ना हे तेव्हापासून मला आवडायचं की अरे जे काही पाहिजे ना ते आपलं पाहिजे, दुसरं कोणाचं नको त्याच्यामध्ये. असं करत करत ते लग्नानंतर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाल्यानंतर प्रेग्नन्सी मध्ये मग परत जॉब सोडला. मग त्याच्यानंतर डिलेव्हरी नंतर मग काही दिवस जे आहेत ते खूप छान मदरहूड मी एन्जॉय केलं. आणि मग नंतर जेव्हा मुलगा शाळेत जायला लागला तेव्हा त्याला शाळेत सोडलं की आजूबाजूच्या ज्या काही कंपन्या असतील तिथे सगळीकडे रिझ्यूम दिला. का तर घरात बसायचं नाही, काही झालं तरी घरात बसायचं. मग तिथे एका ठिकाणी मला एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये मला जॉब मिळाला. ते पण मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलाच्या शाळेच्या वेळेमध्येच मी असं तुमच्या इथे काम करू शकेल. मग ते पण ऍग्री झाले. मी मुलाच्या शाळेच्या वेळेमध्येच 3 वर्ष मी तिथेच काम केलं त्याच्या वेळेमध्येच. आणि मग साईड बाय साईड मी संडेला मग जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं, का तर ते स्पोर्ट्समनशिप मनामध्ये होती. हॉकी छान खेळायचे, रनिंग मध्ये फर्स्ट असायचे आणि तेव्हा खूपच बारीक होते. त्यामुळे मिस्टर म्हणाले की थोडीशी तब्येत सुधारेल तुझी, मग ते जिम इन्स्ट्रक्टरचा कोर्स केला. त्याच्यानंतर मग ते जॉब सोडला आणि आजूबाजूच्या शाळेच्या जवळपास ज्या काही जिम असतील तिथे सगळीकडे ऍप्लिकेशन आणि सर्टिफिकेट अप्लाय केलं. संचेती हॉस्पिटल मधून मी केला कोर्स. आणि मग परत मग एका जिम मध्ये जॉब लागला आणि मग नंतर पर्सनल ट्रेनर म्हणून जायला लागले, ते पण त्याच्या शाळेच्या वेळेमध्येच. ते जिम मध्ये असं जाणवायला लागलं की अरे करिअर नाहीये हे जिम मध्ये, मी करून करून काय करणार आहे, ह्या लोकांना बारीक कर, त्या लोकांना जाड कर, माझं स्वतःचं काहीच नसणार आहे. मग ते तिथूनच मी अशी बाजूला पडायला लागले की नाही आपल्याला नाही करायचं इथे. आणि मग त्याच मीनवाईल मिस्टरांच्या ऑफिस मधून ऑफर आली की सेल्स कोऑर्डिनेटर म्हणून पाहिजे आहे, तुला काहीतरी स्वतःचं करायचं आहे, बघ जॉईन होतीये का. मग मी तो विचार केला जॉईन होऊयात आपण. आणि तो एक वेगळा आनंद मिळाला की अरे आपल्याला आपलं काहीतरी करायचं आहे. मग मिस्टरांची कंपनी म्हणजे आपलीच कंपनी, तो एक असतो ना सॅटिस्फॅक्शन, माइंड सॅटिस्फॅक्शन असतं. आणि मग तिथे जॉईन झाले.
पण जॉईन झाल्यानंतर काही दिवसात म्हणा, महिन्यात म्हणा, वर्षात म्हणा जाणवायला लागलं की माझी तिथे आयडेंटिटी जी आहे ती मिसेस हलभावी म्हणूनच आहे. आणि मी जी काय आहे तिथे ती माझी स्वतःच काहीच नाहीये. का तर माझ्याकडे काही शिक्षण नव्हतं. शिक्षण नव्हतं म्हणण्यापेक्षा आणि अनुभव पण नव्हता जो त्यांना पाहिजे होता, तो माझ्याकडे काहीच नाहीये. मी तिथे कशासाठी होते तर फक्त मिसेस हलभावी म्हणून होते. त्यामुळे माझ्याकडे जबाबदारी जी होती ती जबाबदारी ऍज सच काही नव्हती. आणि मला फ्रँकली मला काही कळत पण नव्हतं की माझं काय चुकतं हेच मला कळत नव्हतं. जर कळलं तर माणूस सुधारतो ना. मग सारखी बोलणी बसायची, चुका व्हायच्या माझ्याकडून, कंपनीला फटका बसायचा. मग ते कुठेतरी ना सारखं खटकायला लागलं मला की अरे मला खरंच अनुभव नाहीये का, मला खरंच शिक्षण नाहीये माझं. आणि त्यामुळे मी अशी थोडीशी डाऊन व्हायला लागले होते. पण एक सर्टन लेवल अशी आली की मी जाऊन सांगितलं की नाही, मी आता रिझाईन करतेय आणि मी माझा स्वतःचा बिझनेस सुरू करणार आणि मी तुमची कॉम्पिटिटर होणार नाही, हे मी स्पष्ट सांगितलं. आणि तिथून लिटरली बाहेर पडले. मी काय करायचं काय नाही करायचं काहीही ठरवलेलं नव्हतं. मी कुठे जायचं काय जायचं काहीही कळत नव्हतं. डोळ्यात खूप पाणी होतं. स्वतःसाठी पहिल्यांदा रडले होते मी, लिटरली रडले होते. दुसऱ्यांसाठी रडणं वेगळं, स्वतःसाठी रडणं खूप फरक असतो, खूप फरक असतो. आणि तशीच रडत मी, मला अजूनही आठवतं, सिंहगड रोड वरून मी पर्वतीकडे आपल्या शास्त्री रोडला जो जाणारा रोड आहे तिकडे गाडी टर्न केली. तिथल्या जो युनियन बँकेच्या इथे सिग्नल आहे त्या सिग्नलला थांबलेला असताना तिथे मला होर्डिंग दिसलं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ MBA ऍडमिशन सुरू. मी तिथूनच युटर्न घेतला. मला शिक्षण नाहीये ना, मी MBA करते. मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठमध्ये MBA ला ऍडमिशन घेतली आणि MBA पूर्ण केलं. कारण मला अशी पूर्ण खात्री वाटत होती की MBA केल्यानंतर मला जे काही स्वप्न पूर्ण करायचं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही लूप होल्स आहेत ते लूप होल्स मधून बाहेर पडण्यासाठी मला MBA नी मदत होईल आणि खरोखर मदत झालेली आहे. मला असं तुम्हाला विचारावंसं वाटतं ताई की तुमचं शिक्षण आणि तुम्ही केलेल्या वेगवेगळ्या फील्ड मधली कामं यांचा आणि MBAच्या तुमच्या शिक्षणाचा तुमचा व्यवसाय करण्याचा विचार याच्यामुळे आणखीन पक्का झाला असं कुठं तुम्हाला वाटतं का? निश्चितच झाला. कारण MBA मध्ये क्लॅरिटी आली मला की माझं मिस्टरांच्या कंपनीमध्ये काय चुकत होतं आणि काय चुका केल्या नसत्या तर काय नुकसान झालं नसतं हे मला MBA करायला लागल्यानंतर कळलं. व्यवसायामध्ये मला तो जो काही अनुभव आहे तो मला प्रत्येक ठिकाणी वापरता आला. अगदी हॉस्पिटलमध्ये काम केलेल्यापासून ते मी जिम मध्ये जे काही जिम ट्रेनिंग दिलं तिथेपर्यंत आणि मिस्टरांच्या ऑफिसमध्ये जो काही सेल्स कोऑर्डिनेटर टू पासून सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे काही मी काम केलं किंवा माहिती करून घेतली त्याचा निश्चितच मला माझ्या उद्योगामध्ये कॉन्फिडेंटली मी उभं राहण्यासाठी मला उपयोग झाला. म्हणजे आपण असं जॅक ऑफ ऑल म्हणतो तसं मला वाटतं तुमचा व्यवसाय तुमचा सुरू होण्याच्या आधी वेगवेगळ्या फील्डमध्ये काम केल्यामुळे तो एक आपण रेज म्हणतो, एक वेगवेगळे रेज तुमच्या समोर येत जातात. वेगवेगळ्या कामाची सवय झाली की कुठे कुठलं काम व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करता येतं हे ठरवत जातो आपण. स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करताना किंवा सर्वतोपरी नवीन व्यवसायाचा विचार करताना हा शोध घेतलात कसा की मला हाच व्यवसाय करायचा आहे किंवा लँडअप कशा झालात त्या विचारावरती? एक तर शोध घेतलात कसा की मला हा व्यवसाय करायचा आहे आणि दुसरा मोठा प्रश्न असतो कुठलाही व्यवसाय करताना तो म्हणजे फायनान्स कसा उभा केला? ऍक्च्युली शोध मी घेतला नाही. माझा मुलगा लहान असताना मला काहीतरी करायचं आहे आणि मी घरात बसले ह्याच्याने मला खरोखर त्रास होत होता. त्या केसमध्ये मला माझ्या मिस्टरांनी पेपर ट्यूब हातात दिली कारण त्यांना त्या लागतात. ते म्हणाले की तुला काहीतरी करायचंय ना मग तू पेपर ट्यूब मॅन्युफॅक्चरिंग कर, आम्ही दुसरीकडून घेतो त्याच्याऐवजी तुझ्याकडून घेऊ. पण तेव्हा ती पेपर ट्यूब जी आहे ती मला एवढी काही जाणवली नाही की अरे आपण हे करावं म्हणून. उलट मला राग आला होता की अरे मला काय करायला सांगताय, मला काहीतरी करायचंय आणि तुम्ही असं काहीतरी मला करायला सांगताय की जे मला शक्यच होणार नाही. पण ती पेपर ट्यूब मी तशीच ठेवून दिली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या काही MBA करणं, जिम ट्रेनर, जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करणं, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये काम करणं, असं सगळं करत 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 10 वर्ष लागली मला की दिलेली पेपर ट्यूब जी आहे ती पेपर ट्यूब चा प्लांट उभा करण्यासाठी. आणि हे स्वतःच ठरवलं की मी पेपर ट्यूबचा प्लांट सुरू करायचा आहे. त्याच्या मागची एक छोटीशीच इन्सिडन्स आहे, तो शेअर करू का मी? हो जरूर.
मी इंटरव्ह्यू साठी जेव्हा बीना बदानी मॅडमकडे गेले होते, तेव्हा त्यांनी मला शेअर केलं की त्या बिझनेस वुमन कशा झाल्या. आणि मला ते मी को रिलेट करत गेले त्यांच्याशी, की अरे आपल्याला पण स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. आपण नुसतंच म्हणतोय आणि आपण काय करतोय, तर नोकरी करतोय. मग तिथे इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर मी पहिला फोन मिस्टरांना केला आणि त्यांना सांगितलं की मी आता नोकरी करणार नाही, मला स्वतःचा बिझनेसच करायचा आहे. तेव्हा पण ऍज युजल ते आउट ऑफ टाउन होतं. ते म्हणाले की मी आल्यावरती आपण बोलूयात. म्हणलं आपण बोलूयात, पण बिझनेस करायचा आहे ह्याबद्दल बोलूयात, नोकरी करायची ह्याबद्दल नाही बोलायचं. मीनवाईल मिस्टर येईस तोपर्यंत मग मला ती पेपर ट्यूब पाठवली. म्हटलं आपण पेपर ट्यूबचाच प्लांट सुरू करूयात. मग ते पेपर ट्यूबच्या बद्दल माहिती काढायला मी सुरुवात केली. मग आता सगळी माहिती तरी गोळा झाली होती माझ्याकडे. मीनवाईल मी मामाशी पण मामाला फोन केला आणि मामाला म्हटलं असं असं मी सुरू करते. मामा म्हणाला की पंतप्रधान हमी रोजगार योजना अशी सरकारची योजना आहे, त्याच्यामध्ये तू ऍप्लिकेशन कर की जिथे फायनान्स दिला जातो आणि विदाउट कोलॅटरल. मग मी बँकेमध्ये गेले, बँकेमध्ये चौकशी केली. माझ्या मते काहीतरी फेब्रुवारी महिन्यामध्ये मी बँकेमध्ये गेले होते. 2009 ओके. 2009च्या. आणि पेपर ट्यूब तुमच्या मिस्टरांनी तुमच्या कधी हातात ठेवली होती म्हणताय तुम्ही? 1999. ओके. म्हणजे 10 वर्ष. तेव्हापासून ती ट्यूब तुमचा पाठलाग करत होती असं म्हणायला हो. हरकत नाहीये. म्हणजे तू कधी माझ्याकडे बघते आहेस असं त्या ट्यूबला बहुधा झालं होतं. खरोखर मीच बघत नव्हते, कारण मी त्यांच्या कंपनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा कितीतरी वेळा ती पेपर ट्यूब हातात घेतली असेल, कितीतरी वेळा त्या पेपर ट्यूब उचलून ठेवली असेल पायात येते म्हणून. पण मला असं वाटलं नाही की मला पायावरती उभं राहण्यासाठी मला हीच ट्यूब मदत करणार आहे म्हणून. माझी आयडेंटिटी घडवायला हीच ट्यूब मदत करणार आहे. तेव्हा कुठेही स्वप्नात पण नव्हतं आणि विचारात पण नव्हतं माझ्या. ओके. आम्हाला एखादी पेपर ट्यूब दाखवू शकता का? म्हणजे लोकांना आपण ज्या विषयाबद्दल बोलतो आहोत ते लक्षात येईल की नक्की तुम्ही बनवता काय. प्रत्येकीने घरामध्ये अल्युमिनियम फॉईल वापरलेली आहे. अल्युमिनियम फॉईल संपल्यानंतर आतमध्ये जो काही पेपरचा राऊंड पाईप दिसतो ना, ते मी मॅन्युफॅक्चर करते. इव्हन टिश्यू पेपर रोल असतो, आतमध्ये जो राऊंड असतो ना, ते मी मॅन्युफॅक्चर करते. इव्हन चिकट टेप तर आपण सगळ्यांनी वापरलेत लहानपणापासून. सेलो टेपच्या जे दिसतं ते. येस, सेलो टेपच्या आतमध्ये. टोटल इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहे. मी रोज आमच्या घरामध्ये असता आणि आम्हाला माहितच नाहीये. माझ्यामुळे फ्रँकली बऱ्याच जणींना कळलं की याला पेपर ट्यूब म्हणतात आणि आपण कुठे कुठे वापरतो. आणि त्या मला बऱ्याच जणी अशा फोटो पाठवतात, मेघन आज आम्हाला तू इथे दिसलीस बरं का म्हणून. म्हणजे मी 2 मिनिटांसाठी माझ्या किचन मधला विचार करायला लागले. टिश्यू पेपरचा रोल वापरते, सेलो टेप वापरते, अल्युमिनियम फॉईल वापरते. इव्हन म्हणजे माझी आई सुद्धा कधी सिरियल मध्ये काही मागे फ्लॉवर पॉट किंवा असं डेकोरेटिव्ह काही दिसलं ना की ती मला लगेच सांगते, अगं ते बघ मी ना पेपर ट्यूब मध्ये ते कसं केलेलं बघितलं, तू पण बघ ना करून काही करता येतंय का. ओके. छान वाटतं मला. म्हणजे माझे 1-2 कस्टमर तर ट्यूबवाला मॅडमच म्हणतात. मस्त. मला अजून एक हे आठवेल, म्हणजे मुलांचे प्रिंगल्स नावाचे एक साधारणपणे भरपूर पैसे घालवणारे वेफर्स येतात मार्केटमध्ये. त्याचा जो डब्बा असतो किंवा इव्हन ज्यांच्या घरी खेळणारी मुलं आहेत त्यांना बॅडमिंटनचे शटलकॉक ठेवले जाणारे जो बॉक्स असतो, येस, राऊंड जो आहे तो, ऑल दीज आर पेपर ट्यूब्स. येस. हा, म्हणजे गोष्ट गुंडाळायला पेपर ट्यूबच लागते. पूर्वी कापडाचे तागे यायचे बघा. बरोबर. तर त्याला काठ्या असायच्या. येस. तर त्या काठ्या रिप्लेस करून नंतर पेपर ट्यूबच वापरायला लागल्या होत्या. ओ अच्छा. म्हणजे खरंच असं होतंय की जवळपास मला वाटतं आपल्या रोजच्या जगण्यामधल्या 60% वस्तूंमध्ये पेपर ट्यूबचा वापर होताना दिसतोय आपल्याला. फक्त आपण जे घेतो ना तर ते शॉप मधून घेतो. मी जे देते ना ते डायरेक्ट मॅन्युफॅक्चरला देते. म्हणजे मी डायरेक्ट इंडस्ट्रीला सप्लाय करते. इंडस्ट्रियल मधून मग ते डिस्ट्रीब्युटर कडे येते, डिस्ट्रीब्युटर कडून ते शॉप्स मध्ये येतं आणि मग ते आपल्या घरात येतं. बरोबर. मला तुम्हाला ताई असा प्रश्न विचारावासा वाटेल की या व्यवसायाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज 2021 चालू आहे. 2009 पासून सुरुवात केली म्हणताय. 11 होईल आता पुढच्या महिन्यात.
त्याच्याही आधी 10 वर्ष ती ट्यूब तुम्हाला खुणावत होती, फक्त तिथपर्यंत तुम्ही पोहोचला नव्हता ज्या आज पोहोचला आहात. मला असं सांगाल की ज्या व्यवसायाला 10 वर्ष 11 वर्ष पूर्ण होत आहेत त्याला सुरुवात तुम्ही कुठून केली आणि आजची परिस्थिती काय आहे? पहिल्यांदा किती क्लायंट्स होते आणि आज तुमच्याकडे किती क्लायंट्स आहेत? फर्स्ट कस्टमर इज हजबंड. त्यांना सप्लाय करत होते आणि फक्त त्यांच्यासाठीच तयार करण्यासाठीच मी मशिनरी घेतलेली होती आणि फक्त त्यांना सप्लाय करत होते. कोणता टाईप त्यांना लागायचा जो तुम्ही बनवायचात? म्हणजे त्यांचं 18 आयडीचं लागतं. 18 आयडी आणि 32 ओडी मध्ये त्यांना ट्यूब लागतात. आणि त्यांना म्हणजे मी प्लांट सुरू करायच्या आधी मला असं वाटलं होतं की ह्यूज रिक्वायरमेंट आहे त्यांची. त्यामुळे पण त्यांचं जे काही प्रोडक्शन आणि जे काही करायचं होतं ते 8 दिवसातच संपून गेलं माझ्या इथे. मग राहिलेले दिवस काय करायचे असा प्रश्न पडला. आणि फ्रँकली मला मिस्टरांच्याकडे वापरतात त्याच्याशिवायचा मला वापर कुठेही माहित नव्हता की अजून कशाला वापरतात, कारण मला ह्याच्यातला अनुभव काहीच नव्हता. झोप यायला लागली होती फॅक्टरीमध्ये मी आणि सुरुवातीला झोपा काढण्यापेक्षा मग सर्च करायला सुरुवात केली. आणि आता माझ्याकडे साधारण 40 ते 50 कस्टमर आहेत. वेगवेगळ्या फील्ड मधले म्हणताय तुम्ही? येस. आता मी पेपर इंडस्ट्री, प्लास्टिक इंडस्ट्री, ऍग्री इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री अशा सगळ्या इंडस्ट्रीला देते. मला सांगाल ताई, हे जे मशीन आहे किंवा काय साधारणपणे तुमच्या म्हणजे मी सगळाच पॅटर्न तुम्हाला विचारते आहे की किती कामगारांपासून सुरुवात केली, किती मशीन्स पासून सुरुवात केलीत आणि मशीन जे काही लागतात म्हणजे तुम्ही सांगितलं मला की पंतप्रधान रोजगार हमी योजना जी असते या योजनेमधून तुम्ही फायनान्स उभा केलेला होता. म्हणजे मी थोडं डिटेल एवढ्यासाठी विचारते आहे की आधी एकतर स्त्री व्यावसायिक म्हणलं की लोकांच्या प्रश्नांना ऊत आलेला असतो की कसं केलं, काय केलं, केव्हा केलं, कधी केलं, कोणी मदत केली, मग तुमचं तुम्ही केलं का, या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी जाऊन एक उत्तर असतं. आणि ते उत्तर जर तुम्ही समर्पकरित्या देऊ शकलात तर ज्या कोणी आपली आजची मुलाखत बघत असतील आणि त्यांना त्यांच्यातली एंटरप्रेन्योर खुणावत असेल त्यांना त्या गोष्टीचा खरंच उपयोग होणार आहे. म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये विचारते आहे. ऍक्च्युली मशिनरी जी आहेत माझ्याकडे सुरुवातीला 2-3च होत्या मशिनरी आणि 2च माणसं होते. त्यातल्या 2 मधला पण एक माणूस मी होते आणि एक ऑपरेटर होता. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला ह्या मशीन प्रोडक्शन साठी ऑपरेटर लागतो हे सुद्धा माहित नव्हतं. पण म्हणतात ना की तुम्हाला एखादी गोष्ट करायची तुम्ही ठरवली ना तर तुमच्याकडे रस्ते आपणहून येतात. फक्त ते रस्ते आलेले आहेत, त्या रस्त्यावरून आपल्याला जायचंय, आपण गेलो की आपल्याला जे पाहिजे आहे ते मिळणार आहे. हे फक्त तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. मला ऑपरेटर लागतो हे मला माहित नव्हतं. मला वाटलं की मशिनरी आणले की लगेच प्रोडक्शन सुरू होईल. हे सगळं प्लॅनिंग चालू असताना मला एक जणांचा फोन आला की मॅडम तुम्ही मशिनरी घेताय, मी असा ऑपरेटर आहे. तर मी तिथे त्याचा फोन आल्यानंतर मी तो डिनाय नाही केला. विचार केला की अरे ऑपरेटर लागत असेल कदाचित, आपल्याला तर ह्याच्यातलं काहीच माहित नाहीये. तर मी त्यांना म्हटलं हो हो लागणार आहे, ऑपरेटर लागणार आहे मला. आणि मग मी ऑपरेटर त्यांच्याशी जाऊन बोलले, त्यांना जॉईन करून घेतलं. पहिले ते होते, दुसरी मी होते कंपनीमध्ये. आम्ही दोघंच जण असायचं. मिस्टरांसाठीचं जे काही लागणार होतं ते प्रोडक्शन झालं की मग 6 वाजताच कंपनी बंद व्हायची. 6 वाजता, कधी 5 वाजता. मग म्हटलं अरे आपण ह्यांना बसून पगार देण्यापेक्षा आपण पुढे जाऊयात अजून. मग पुढे जात 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 मग अजून एक मोठी मशीन घेतली. का तर त्या छोट्या मशीनवरती फक्त छोटंच प्रोडक्शन करता येत होतं, मग मोठ्या साईजच्या ट्यूब्स करता येत नव्हत्या. त्यामुळे मग त्या नंतर मशिनरी वाढवल्या आणि आता माझ्याकडे 9 लेडीज आहेत आणि 4 जेंट्स आहेत कामाला. आणि आपला कारखाना आणि इन्क्लुडिंग मी नाहीये बरं का, आता एक्सक्लुडिंग आहे. ही पण व्यवसायातली एक पुढे जाणारी उडी असंच म्हणलं पाहिजे की स्वतः मशीनवरती उभं राहून तुम्ही काम केलेलं आहे आणि आज तुम्ही असं म्हणू शकता की आता मला मशीनवर उभं राहायची वेळ येत नाही आहे, मी दुसऱ्या कामांकडे किंवा मी क्लायंट्सकडे लक्ष देऊ शकते आणि मग प्रोडक्शन मागून येत असतं. ऍक्च्युली कसं होतं की जेव्हा स्वतःचा व्यवसाय असतो ना, कोणी नाही तिथे मी, म्हणजे असा हा व्यावसायिकाला करावंच लागतं की जिथे कोणी नाहीये ना तिथे स्वतःला उभंच राहावं लागतं. त्यामुळे आजही मी मशीनवरती उभी असते
आजही मी प्रोडक्शन बघते आणि एकाच वेळेला मी प्रोडक्शन मशिनरीवरती प्रोडक्शन करत करत मी कस्टमरची ऑर्डर पण फायनल करते, सप्लायरशी मी डील पण करते, त्याच्या बरोबरीने अकाउंट्सचं जे आहे रिकव्हरीसाठी पण फोन करते किंवा अकाउंट्सच्या पर्सनला रिकव्हरीसाठी सांगते, क्वालिटी चेक करते. हे सगळं एकाच वेळेला मी ते करू शकते आणि करते पण, आजही करते. तुम्ही अजून एका गोष्टीचा प्रत्यय देताय ते म्हणजे स्त्री जात्यात मल्टीटास्कर असते असं म्हणलं जातं. म्हणजे साधा आपण स्वयंपाकघरामधला विषय बघितला तर एकीकडे कुकर लावलेला असतो, दुसरीकडे कणिक मळायला घेतलेली असते. साधारणपणे तेच सगळे जे स्किल्स असतात हे स्त्री व्यवसायामध्ये वापरतच असते. जसं तुम्ही सांगितलं, मशीनवरही उभी असते, मी सप्लायरचा फोनही घेत असते, तेव्हाच रिकव्हरीवाल्यांना देखील फोन करायचा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला एका स्टेजवरती आणून ठेवतात. आता मी थोडंसं तुम्हाला पुन्हा मागे जाऊन विचारते की जेव्हा तुम्ही हा पेपर ट्यूब्सचा बिझनेस सुरू केलात तेव्हा एक ट्यूब तुमच्या हातात फक्त आलेली होती. त्याचं रॉ मटेरियल काय असतं, ते कुठून येतं, काय येतं, याच्या शोधासाठी तुम्ही ज्याला खाक छानने असं म्हणतात ना, सगळं राखेतून शोधून काढावं लागतं. तर हे कशा पद्धतीने केलं ते ऐकायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खरोखर सांगते की मला पेपर ट्यूब कर एवढंच फक्त माझ्या मिस्टरांनी सांगितलं. त्याच्या पुढचं मला त्यांनी काहीही सांगितलं नाही. तर पेपर ट्यूब म्हटल्यानंतर त्याला पेपर लागतो. पेपर लागतो म्हटल्यानंतर पुण्यामध्ये पेपर कुठे मिळतो? तर ते आप्पा बळवंत चौकात पेपरच आहे. त्यामुळे मी लिटरली आप्पा बळवंत चौकामध्ये मी गाडी, कारण फिरायचे आणि लक्षात यायचं नाही की अरे आपण पेट्रोलच भरलं नाहीये. त्यामुळे जिथे लक्षात यायचं की अरे आपल्या गाडीचं पेट्रोल संपलंय तिथे मी गाडी लावायचे आणि चालत अख्खं आप्पा बळवंत चौक मधल्या सगळ्या लेन पालत्या घातल्या आणि तिथे पेपर, कुठला पेपर लागतो, कारण लहानपणापासून पेपर कुठला बघितला तर आपण न्यूजपेपर आणि वहीचा जो काही आपला तो कागद असतो तो आणि टिश्यू पेपर, एवढे 3च पेपर फक्त माहिती होते मला. चौथा पेपर माहितच नव्हता. चौथा पेपर, 5वा पेपर, 6वा पेपर सगळे मला जे आहेत ना ते सगळे मला हे रॉ मटेरियल काय काय लागतं हे सर्च करण्यामध्ये मला सगळ्याची माहिती मिळाली. आणि तेच मी परत एकदा सांगते की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल ना आणि तुम्ही ठाम असाल ना तर त्या गोष्टी होण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे मार्ग मिळत जातात. तसेच मला लोक मिळत गेली, लोकांचे काही जणांचे फोन आले मला, किंवा मी जिथे जाईल तिथे मला कुठे ना कुठेतरी दुसरा रेफरन्स मिळत गेला. तशी मी रेफरन्स शोधत शोधत मी पेपर सप्लायर कडे पर्यंत पोहोचले मी की मला असा पेपर लागणार, असं करायचं आहे, कारण माझ्या हातात ती मिस्टरांनी दिलेली ट्यूबच होती. मला हे करायचं आहे, ह्याच्यासाठी कुठला पेपर लागतो ते तुम्ही सांगा. आणि मला माहिती मिळत गेली, ती मी माहिती घेत गेले. ती माहितीच्या जोरावरती मला आजही सगळं मिळतं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी सांगण्यासारखी मला वाटेल की मला काही माहित नाहीये हे मी समोरच्याला खूप कमी जणांना सांगितलं की मला खरंच काही माहित नाही. फॅक्टरीमध्ये तर कुणालाही माहित नव्हतं की मला काहीच माहित नाही, मला काहीच येत नाही, मी शून्य आहे म्हणून. म्हणजे झिरो पासून सुरुवात जेव्हा तुम्ही केलेली आहे तेव्हा चक्क खोदकाम केलेलं आहे की रॉ मटेरियल काय असतं, कुठे मिळतं, कुठून येतं. म्हणजे मशिनरी जेव्हा आणायचा विचार तुम्ही करत होतात तेव्हा तुमचा हा बॅकग्राऊंड वर्क पूर्ण झालेला होता की या पद्धतीच्या ट्यूबा बनवण्यासाठी मशीन्स कशी लागतात, काय लागतात, हे म्हणजे ज्याला आपण
प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो एखादा, कारण मला वाटतं अशा फायनान्सच्या योजना ज्या असतात त्यांच्याकडे तुम्हाला तो प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करावा लागतो आणि मग त्या गोष्टी सगळ्या हे झालेल्या असतात. तो तिथपर्यंत तुम्ही पोहोचला होतात आणि मग नंतर मशिनरींची सुरुवात आली आहे. मला असं सांगाल, तुम्ही मगाशी जेव्हा सांगितलं की माझ्याकडे 9 बायका कामगार आहेत आणि 4 पुरुष कामगार आहेत, एक प्रश्न आपल्याकडे, जी काही सामाजिक व्यवस्था आपली आहे यामध्ये पुरुष कामगार, तेही स्त्रीचं ऐकायला लागणारे, असं म्हणलं की थोडे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, ते हाताळण्याची पद्धत वेगळी असते. तर तुम्ही स्त्री म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने हँडल करता? अडचणी आल्या तर त्या काय पद्धतीच्या असतात आणि त्याच्यावर मार्ग तुम्ही कसा काढता? ऍक्च्युली आत्ताचीच अशीच फक्त वेळ आहे की माझ्याकडे 75% बायका आहेत आणि 25% पुरुष आहेत. अदरवाईज माझ्याकडे 90% पुरुष होते आणि 10% लेडीज होत्या. आणि सगळ्यात तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की स्त्रीचं ऐकणं जे आहे ना ते पुरुषार्थाला थोडस आवडत नाही. आणि मी ज्या बिझनेसमध्ये आहे त्या बिझनेसमध्ये टोटली मेन ड्रिव्हन बिझनेस आहे हा. ऍज ऑन डेट इंडियामध्ये मी फर्स्ट लेडी आहे की जिने हे सुरू केलेलं आहे आणि मीच चालवते आहे. त्यामुळे माझ्याकडे जे काही ट्रेन ऑपरेटर आले होते किंवा जी कोणी माणसं आली होती त्यांना एका स्त्रीचं ऐकायचं आणि ते पण ह्या फील्डमध्ये हे सहन नाही व्हायचं. ते प्रत्येक वेळेला म्हणायचे, सर कधी येणार आहेत, सरांशी बोलायचंय, सरांचं टायमिंग काय असतं. पण ते हळूहळू हळूहळू त्यांच्याशी कम्युनिकेट करून त्यांना हे केलं की अरे इथे सर नाही, इथे फक्त मॅडमच आहेत. त्यामुळे जे काही आहे ते आपल्याला मॅडमशीच कम्युनिकेट करावं लागणार आहे. आणि ते युज टू झाले. म्हणजे तो मला प्रॉब्लेम सुरुवातीला आला, अगदी 2010 आणि 11 मध्ये आला, पण त्याच्यानंतर कधीच मला प्रॉब्लेम ऍज ऑन डेट आलेला नाही. येस, दारू पिऊन तिथे दंगा करणं, परत सिगरेट ओढणं आणि गुटखा खाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याचा त्रास मला आजही होतो. पूर्वी म्हणजे मी लहानपणीची आठवते की दारू पिलेला माणूस म्हणलं की मी घराच्या बाहेर पण पडायचे नाही, भीती वाटायची खूप. पण जेव्हा स्वतःचा बिझनेस सुरू केला आणि दारू पिऊन मुलं तिथे कामावरती यायला लागली, सुरुवातीला खूप भीती वाटायची मला. का तर ते रेफरन्स असायचा ना की दारू पिलेला माणूस म्हणजे तो वाईट आणि तो काही करू शकतो. पण नंतर मला कळलं की दारू पिलेल्या माणसाच्या अंगामध्ये ना काही ताकद नसते, नुसते पिलेले असतात. पण हे जेव्हा मला जाणवलं ना तेव्हा लिटरली मी हाताला धरून मुलांना बाहेर काढलेलं आहे. मुलगा असू देत नाही तर तो माणूस असू देत नाही तर तो किती एजेड असू देत, मी लिटरली बाहेर काढलेलं आहे. नाही, इथे थांबायचंच नाही, आधी बाहेर व्हायचं. ह्या सगळ्या गोष्टी मी आजही करते. आता खूप मॅनेज करावं लागत नाही. आता खूप कळतं, म्हणजे लक्षात येतं लगेच की दारू पिणारा माणूस आहे की नाही. तेव्हा काहीच कळायचं नाही मला. तर ह्या गोष्टी होतात. कदाचित मला वाटतं याच रिझन्समुळे तुम्ही 75% स्त्री कामगार आणि 25% पुरुष कामगारांकडे वळलात का? असं आहे की माझ्या इथे जे आहे ना ते हेवी काम आहे, खूप ताकदीचं काम आहे. आणि प्रत्येक स्त्री ताकदीचं काम करायला तयार होतीच असं नाही. आपल्या बऱ्याचशा स्त्रियांमध्ये असा गुणधर्म आहे की पहिल्यांदाच त्या मागे पाऊल ठेवत असतात, नाही मला हे जमणार नाही, नाही मला हे येणार नाही. आता तुम्ही म्हणालात ना की मगाशी की मशीनवरती काम करत होता, तर आता तुम्हाला करावं लागत नाही. सगळ्यात जास्त ताकद जी असते ना ती फक्त स्त्रियांमध्ये असते. पुरुषांमध्ये फक्त मस्क्युलर स्ट्रेंथ असते. तू तुझी ताकद वापरायला सुरुवात कर. आणि मला काही होतंय का, मी करून दाखवू का तुला, मी उभं राहू का तिथे. आणि मग ते त्यांना मला काम करताना बघून ना मग त्यांना पण वाटतं की अरे हे सोपं आहे. त्यांच्या डोक्यातला तो गेला ना की हे अवघड आहे, हे गेलं ना किंवा बायकांना सगळं सोपं वाटतं, मग ते काही समोर येऊ देत. थोडक्यात एक स्त्री दुसरीची ताकद बनवू शकते हे तुम्ही दाखवून जेव्हा त्यांना देता की मी जर करू शकते तर तुम्ही का नाही, हे जेव्हा त्यांना जाणवतं, मला वाटतं आपोआपच तुमच्याकडच्या स्त्री कामगारांची संख्या त्यामुळेच वाढते आहे. आणि कदाचित कम्प्लीट आपण विमेन ड्रिव्हन असा एखादा हे पुढच्या काही वर्षांमध्ये बघू शकलो तर मला वाटतं फार मजा येईल अशी. मला माझं स्वप्न आहे, खरोखर स्वप्न आहे की 100% वुमन ड्रिव्हन अपेक्स पेपियर करायचंय मला. आम्हाला देखील बघायला जरूर आवडेल. आणि मला वाटतं बर्वाच्या सगळ्या लोकांना तेव्हा देखील तुमच्या मुलाखतीत तुमच्या बरोबर तुमच्या कामगार बायकांना सुद्धा घेऊन
तुम्ही जर बोललात तर आम्हाला देखील ऐकायला ते खूप आवडेल की 100% विमान ट्रेन व्यवसाय आहे माझा. अजून एक एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल मला. नक्की. ऍक्च्युली माझ्याकडे ट्रक आहे. मला जेव्हा मटेरियल डिस्पॅच करायचं असतं तेव्हा माझं सगळं ट्रक लोड जातो. छोटं छोटं काही मटेरियल जात नाही माझ्याकडे. तर मी जेव्हा ट्रक घ्यायला गेले होते पंडित ऑटोमोबाईल्स मध्ये, तर ते म्हणाले की मॅडम इथे ट्रक मिळत नाही, मी बाफनामध्ये जावा म्हणून. मग बाफनामध्ये गेल्यानंतर मला तिथे आतमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा म्हणाले की मॅडम तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. म्हटलं का? नाही म्हणे कार ज्या आहेत ना त्या पंडित ऑटोमोबाईल्स मध्ये मिळतात. म्हटलं मला माहितीये सर, मला कार नकोय, मला ट्रक पाहिजे आहे. तर ते मला माझ्याकडे अशा शॉक मध्ये बघत होते की कुणीतरी एक, म्हणजे मी आता जरा बाई टाईप वाटते पण तेव्हा अशी मुलगी टाईप की ट्रक घ्यायला आली आहे म्हणून. मग ते म्हटलं तुम्ही तुमच्या सिनियरना बोलवा, मला ट्रक घ्यायचा आहे. कारण मी ट्रक घ्यायचंय म्हटलं की मी ट्रकचे डिटेल्स सगळे काढून घेतले होते. मला असा पाहिजे आहे, तसा पाहिजे आहे, हे पाहिजे आहे, ते पाहिजे आहे. मग त्यांनी मला म्हटलं नाही बाबा ह्या मॅडम खरोखरच फुलप्रूफ ट्रकच घ्यायला आलेल्या आहेत, त्यांना काही कारमध्ये इंटरेस्ट नाही. आणि जेव्हा ट्रक आला तेव्हा मी माझ्या लेडीज सगळ्या ज्या कुणी लेडीज काम करत होत्या त्या सगळ्या लेडीजना ट्रक मध्ये बसून मी 2 किलोमीटर गावामधून चक्कर मारून आणले, मी स्वतः ड्राईव्ह करत. क्या बात है. आणि तिथे ससेवाडी मधल्या सगळ्या बायकां सगळ्या घरातल्या बाहेर येऊन बघत होते की एक स्त्री ट्रक चालवतीये आणि कंपनी मधल्या सगळ्या बायका बाजूला बसलेल्या आहेत म्हणून. त्यामुळे तो एक माझ्यासाठी खूप छान फील होता की, आणि त्या बायकांना पण आनंद होत होता की अरे मॅडम ट्रक चालवतात आणि आपण बसलोय. मज्जा. मला पण असा मस्त फील येतोय त्या ट्रकात बायकांच्या बरोबर मागे मी पण आहे की काय असं मला वाटतंय खरं. दुसरा ट्रक घेणार. आजही आमचा ड्रायव्हर नसला की गाडी रिव्हर्स, म्हणजे ट्रक रिव्हर्स लावायचा, परत दुसरी गाडी आली की ट्रक जागेवरती लावायचा, दुसरीकडे लावायचा. हे आजही मी आनंदाने करते आणि मला खूप छान वाटतं की अरे मी माझा ट्रक आहे हा. आता दुसरा ट्रक घेतलात की आम्हाला चक्कर मारायला घेऊन जा. नक्की. नक्की. मला माझ्या आईला सतत काळजी वाटते. माझी आई म्हणते हे बघ ड्रायव्हर जर नाही आला तर तू कुठेही ट्रक घेऊन जाऊ नकोस बाई डिलिव्हरीला, एवढं कर माझ्यासाठी. आईला वाटणारी काळजी साहजिक आहे, पण एक व्यावसायिक म्हणून कदाचित ते सुद्धा तुम्हाला करावं. म्हणलं हे बघ गरज भासली ना तर म्हटलं मी ट्रक घेऊन पण जाणार आहे, तू तयारी ठेव, कधी पण ऐकायला मिळेल की मेघना ट्रक घेऊन गेली म्हणून. खूप छान वाटतं एक तर तुमच्याशी गप्पा मारून. मला सांगाल ताई, कंपनी म्हणजे आपण असा विचार करतो की मला यातून काय मिळणार आहे, पण हे न पाहता जेव्हा आपण थोडासा वेगळा विचार करतो आणि टीम बांधायला लागतो तेव्हा कामगारांचे आणि आपले बॉन्ड देखील खूप घट्ट होत जातात. वर्षानुवर्ष कामगार आपल्याकडचं काम सोडायला अशा वेळेला तयार नसतात. मग या तुमच्या कामगारांसाठी तुम्ही काही वेगळे उपक्रम असे घेता का की जे त्यांच्या फायद्याचे असतील? ऍक्च्युली आधी आपण MCCIच्या थ्रू जे काही ट्रेनिंग सेंटर्स आहेत की वर्कर्स लेवल साठीचे ट्रेनिंग वेगळे आहेत, मॅनेजरियल लेवलचे ट्रेनिंग वेगळे आहेत, तर ते सगळे ट्रेनिंग जे आहेत ना ते अटेंड करायला पाठवतो आपण. त्याच्यानंतर काही आपल्या इथे येऊन ट्रेनर जे आहेत ना ते ट्रेनर टीम बिल्डिंग साठीचे त्यांना जे काही आहेत छोट्या छोट्या गेम्स करून त्यांना टीम वर्क कसं करायचं आणि का करायचं ह्या गोष्टी ते सांगतात आणि शिकवतात. त्याचा उपयोग पण होतो आणि त्यांना वेळोवेळी मी उदाहरण पण देत असते, कारण मुलांना मोस्टली सगळ्यांना क्रिकेट आवडतं. कारण सतत भारत पाकिस्तान हे सगळीकडे चालू असतं, प्रत्येक शॉप फ्लोअरवरती भारत पाकिस्तान चालू असतं. तर त्यांना ते सतत भारतामध्ये आणायला लागतं, पाकिस्तानला बाहेर काढायला लागतं. मला हे दर 8 दिवसांनी करावंच लागतं. आणि कितीही वयाचा मोठा माणूस असू देत आणि कितीही 18 वर्षाची मुलगी नाही तर मुलगा असू देत, सगळेजण अक्षरशः नर्सरीमध्ये असलेल्या मुलांसारखे असतात. अक्षरशः नर्सरीमध्ये असलेल्या मुलांसारखे असतात. तो करत नाहीये, ती बघत नाहीये, ती करत नाहीये, ते जे कुरबुरी असतात ना शाळेमधले सांगणारे तशा टाईपमध्ये. मग तेव्हा मला सारखं उदाहरण द्यावं लागतं, अरे तुम्हाला क्रिकेट आवडतं ना, मग क्रिकेटमध्ये कसं वेगवेगळ्या ठिकाणून मुलं आलेली असतात, पूर्ण भारतभरातून वेगवेगळ्या राज्यातून आलेले असतात. तिथे ते करतात का की बाबा तू पंजाबचा आहेस, बाबा तू महाराष्ट्राचा आहेस, मी तुला काही देणार नाही, मी तुला काही सांगणार नाही. तिथे कायच एम असतं त्यांचं की आपल्याला इंडियाला जिंकून द्यायचंय, आपली मॅच जिंकायची आहे. तर इथे सेम तसाच तेच आहे.
हा इकडून आलाय, हा ह्या गावावरून आलाय, तो त्या गावावरून आलाय, पण फोकस काय आहे आपला, की हे प्रोडक्शन पूर्ण करायचं आहे आणि आपल्याला डिस्पॅच करायचं आहे आणि आपली ही एक फॅमिली आहे. फॅमिली बॉन्डिंग जे आहे ना ते मी सतत ठेवलेलं आहे, की बाबा ही फॅमिली आहे, ही कंपनी नाहीये, तर ही एक फॅमिली आहे. ऍज अ फॅमिली तुम्ही बघा ह्याच्याकडे, हा माझा आहे, हा पण माझा आहे, हा पण माझा आहे, असं फील ठेवतंय त्यांच्यामध्ये. खूप छान एक इन्सिडन्स तुम्ही, इन्सिडन्स म्हणण्यापेक्षा सुद्धा खेळातल्या एकीचा वापर करून तुम्ही कामगारांच्या मनावरती जे ठसवण्याचा प्रयत्न करता आहात, की हे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये जसे आपण छोट्या मोठ्या कुरबुरी होत राहतात, पण त्याच्यावरती मार्ग काढून पुढे जायला पाहिजे आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही हे सांगितलं. मला एक असा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटेल, की व्यवसायात पडल्यानंतर सगळ्याच व्यावसायिक अशा मैत्रिणी असतात असं नाही. आपण जिथे राहतो, रोज उठतो बसतो, त्या सोसायटीतल्या काही मैत्रिणी असतात, किंवा असा एक व्यवसाय करताना आपल्या डोक्यात असणारा विचार आणि समोर आपल्या बरोबरीच्या बायकांच्या डोक्यात चाललेले विचार बघितल्यानंतर म्हणजे त्या वर्तुळात फिरताना असं काही सांगावंसं वाटेल, किंवा ना जसं तुम्ही म्हणालात, माझ्या डोक्यात व्यावसायिक होण्याचे चित्र फार पूर्वीपासून येत होती, कित्येक बायकांच्या डोक्यामध्ये अशी येत असतील, पण कुठला ना कुठला तरी खेच असतो जो त्यांना मागे खेचत असतो प्रत्येक वेळेला. तर तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही मुक्त ज्या पद्धतीने झालात, ज्या पद्धतीने विचार करायला लागलात, की नाही मला हे करायचं होतं, मी हे करणार आहे, आज व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये खरंच खूप वाढ आहे, पण तरी अजूनही आजूबाजूला खूप अशा बायका आपण बघतो, त्यांच्यासाठी काही सांगावंसं वाटेल? हो, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. मी जेव्हा सुरू केला बिझनेस 2010 मध्ये, तेव्हा माझ्याकडे उद्योजिका मैत्रीण कोणीच नव्हती आणि उद्योजक मित्र पण कोणी नव्हते. आजूबाजूला ज्या होत्या ना त्या सगळ्या हाऊसवाईफ होत्या किंवा सर्व्हिस करणाऱ्या होत्या. पण त्यामुळे ना कसं होत होतं, की मला त्यांच्याशी बोलायचा काय हा प्रश्न पडायचा. पण त्यांचे ना खूप छोटेसे प्रश्न खूप मोठे वाटायचे त्यांना. अरे बापरे, मी आज भाजी काय करू? अरे बापरे, माझी सासूची माझी भांडणं झाली, माझी नणंद उद्या येणार आहे, ती किती दिवस राहणार आहे काय माहिती. असे खूप छोटे प्रॉब्लेम जे आहेत ना ते प्रॉब्लेम त्यांना खूप मोठे वाटायचे आणि त्याचं ते टेन्शन घ्यायच्या. मग मला समवट का माहिती, पण ते हे व्हायचं की अरे हे पण प्रॉब्लेम असतात मेघना, हे प्रॉब्लेम आहेत बायकांचे, तुला नाहीयेत, तुझ्यासाठी ते काहीच नाहीये, कारण तू लक्षच देत नाही त्याला प्रॉब्लेम वाटत नाही त्यामुळे तू लक्ष देत नाही. माझ्यासाठी प्रॉब्लेम काय आहे, प्रोडक्शन कसं करू, रॉ मटेरियल कसं मॅनेज करू, आज ह्याची भांडणं झालेलं आहे, ह्याचा माइंडसेट असा आहे, त्याला कसं म्हणू, आता डिस्पॅच कसं करू, कस्टमरशी कसं कम्युनिकेट करू, माझ्या डोक्यामध्ये हे असतात. बँकेमध्ये जायचं आहे, लाईट गेली, प्रोडक्शनच होऊ शकलेलं नाही, मग हे भरून कसं हो काढायचं? एमएससीबी मध्ये जायचं असतं, लाईट आली नाही तर. पण ह्यांना काय असतं, की नवरा माझा चिडला आहे, माझ्या सासूचा स्वभाव असा आहे, माझ्या मुलाला डब्यात हे द्यायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचंय, म्हणजे ते त्याच्यातून ते बाहेरच पडत नाही. जरी नोकरी करणाऱ्या बायका असल्या ना तरी पण ते कसं करतात, की पाट्या टाकणं म्हणतात ना, सेम तेच करत असतात. ओव्हरऑल फोकस सगळा घरामध्येच असतो त्यांचा. असावा, घरामध्ये असायलाच पाहिजे. पण तुम्ही छोट्या प्रॉब्लेम मध्ये जर अडकून राहिलात ना तर तुम्ही तुमची स्वप्न कशी पूर्ण करणार. काही गोष्टी ज्या आहेत ते इग्नोर करायला पाहिजे, काही गोष्टी ज्या आहेत तो त्या गोष्टीवरती मॅनेज करता यायला पाहिजे. तुम्हाला तुमचा फोकस जो आहे तो फोकस तुम्हाला क्लिअर ठेवलाच पाहिजे. त्या फोकसच्या मध्ये येणारे अडकटे असतात, की तुम्ही किती क्लिअर आहात तुमच्या फोकसकडे जाण्यासाठी, तुमच्या गोलकडे जाण्यासाठी. हे त्याच्यामध्ये येणारे ऑब्स्टॅकल्स आहेत. तुम्ही त्याच्याकडे जर ऑब्स्टॅकल्स म्हणून तिथेच थांबून राहिला तर तुम्ही पुढची पायरी कशी बघणार, त्याच्या पुढच्या पायरीवर कसं जाणार, त्याच्या पुढच्या पायरीवर कसं जाणार. पण बायका जात नाहीत, आहेत त्याच पायरीवरती बसून राहतात. त्यांना खूप वेळा मी सांगायचा प्रयत्न करते, अगं ठीक आहे ना, सासूच आहे ना, नवराच आहे ना, तुला माहिती आहे ना नवऱ्याचा स्वभाव कसा आहे. सकाळी जाताना चिडला, रात्री आल्यानंतर विसरून जाईल, संध्याकाळी जेवताना विसरून जाईल, नाही विसरलं तर नाही विसरलं, सोडून दे, तू तुझ्या दुसऱ्या कामामध्ये एंगेज हो ना, दुसरा फोकस कर ना. पण नाही, त्या बाहेर पडायला तयार होत नाहीत. उद्योजिका, तुम्ही जर उद्योजिका असाल ना तर तुम्हाला उद्योजिका मैत्रिणी मिळणं खूप आवश्यक आहे. तुम्ही त्यांच्याशी ना शेअर करू शकता तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येतात, तुम्हाला काय इन्सिडन्सेस फेस करावे लागतात, काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात. कारण मला जो आलेला आहे अनुभव तो तिला आलेलाच असेल असं नाही, पण तिला जो अनुभव आलेला आहे तो मला इन फ्युचर येऊ शकतो.
तो मी माझ्या सोसायटी मधल्या म्हणा किंवा माझ्या दुसऱ्या मैत्रिणींबरोबर मी डिस्कस करू शकत नाही. त्याच्यावरती मला सोल्युशन मिळत नाही. इव्हन सर्व्हिस करणाऱ्यांना तर काय 6 वाजता पंच करून घरी गेलं तिथे काही का होईना, आपल्याला महिन्याचा पगार मिळतोय ना, बास झालं. आपल्याला जे करायचं असतं ते त्यांना पगार कसा देता येईल त्याच्यासाठीच काम करायला लागतं. आपल्याला घरात किती घेऊन जाता येईल ह्याच्यापेक्षा त्याला बाबा त्याच्या घरामध्ये पैसे घेऊन जाता यायला पाहिजे. मी जर 4 पैसे दिले तर त्याच्या घरामध्ये अन्न शिजणार आहे, तर त्याची मुलं बाळं जी आहेत ती शाळेमध्ये जाणार आहेत. ही जबाबदारी जी असते ना, ही जबाबदारी उद्योजिकेची असते. त्यामुळे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल ना, तर आधी फ्रेंड सर्कल जे आहे ना, फ्रेंड सर्कल चेंज करा. ते फ्रेंड सर्कल तोडा असं म्हणत नाही, पण चेंज करा. मला MCCI खरोखर उद्योजिका मैत्रिणी मला खूप चांगल्या दिलेल्या आहेत आणि जिन्युइनली बिझनेस करणाऱ्या मला दिलेल्या आहेत, की मला जे काही चॅलेंजेस येतात ते मी त्या प्लॅटफॉर्मवरती मी त्यांच्याशी डिस्कस करू शकते, ते माझ्याशी डिस्कस करू शकतात. आम्हाला दुसरी कुणी भेटली एखादी की तिच्यात दिसत असेल स्पार्क की बाबा ही उद्योजिका होण्यासारखी आहे बरं का, काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकली, तर आम्ही तिला मदत करतो. तिला क्लॅरिटी आणायला आम्ही मदत करतो आणि तिला उद्योगामध्ये आणण्यासाठी लिटरली आम्ही तिला मोटिवेट करतो, चार्ज करतो आणि या सगळ्या गोष्टी करतो. तुम्हाला अजून एक गोष्ट मी शेअर करते. म्हणजे जे काही कस्टमर्स आहेत ते मी सगळ्या कस्टमर्सकडे मी स्वतः व्हिजिटला जाऊन मी मार्केटिंग करून मी सगळे कस्टमर्स आणलेले आहेत ऍज ऑन डेट. तर माझ्याकडे 1-2 जण येऊन गेलेले आहेत आणि ते मला म्हणाले की मॅडम तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये पेपर ट्यूब्स घेऊन येताना बघून आम्हाला लाज वाटली की मॅडम असून म्हणजे एक स्त्री असून एवढ्या मोठ्या मोठ्या ट्यूब्स घेऊन आपल्या इथे सॅम्पलला 4-4 वेळा येतात आणि आपण इथे काम करतोय. तर मॅडम तुमच्यामुळे आम्ही आमचा बिझनेस सुरू केलेला आहे असं माझ्याकडे 2-3 जण येऊन सांगून गेलेले आहेत. आणि म्हणजे छान वाटतं असं. लेडीज पण अशा इन्स्पायर होऊन म्हणतात की मॅडम तुमच्याकडे बघितलं ना की जाणवतं की अरे खरंच आपण करायला पाहिजे आहे आणि काही अडलं तर मॅडम आहेत. म्हटलं हा विश्वास कायम राहू देत. काही अडलं ना तर मी खरंच आहे, तुम्ही फक्त थांबू नका. किती संकट येऊ देत म्हटलं, ती संकट आपण किती कणखर आहोत ना हे बघण्यासाठी आलेली असतात. तुम्ही फक्त डगमगीत होऊ नका. परफेक्ट. जो काही तुम्ही सांगितलेला सल्ला आहे, बाकीच्या कदाचित होऊ घातलेल्या व्यावसायिक स्त्रियांसाठी हा खरोखरच अत्यंत गरजेचाही आहे आणि मोलाचाही आहे की संकट येतात ती तुमची कसोटी बघण्यासाठीच येतात. तुम्ही त्याच्यातून कशा पद्धतीने पार होता आहात याच्यावरती तुमच्या व्यक्तिमत्वाचा कस लागतो. मला एक छोटासा प्रश्न अजून तुम्हाला असा विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमच्या व्यवसायाचं स्वरूप, टर्नओव्हर जो काही होता, आज तिथून तुम्ही तुमच्या व्यवसायाला कुठेपर्यंत घेऊन जाऊ शकला आहात? सुरुवातीचा एकच म्हणजे मिस्टर्स फक्त कस्टमर होते माझे. मी जून 2010 माझं पहिलं इनवॉइस झालेलं आहे आणि जून ते आपलं फायनान्शियल इयर असतं एप्रिल ते मार्च. त्यामुळे तेव्हा माझा काहीतरी 30 लाखाचा टर्नओव्हर झालेला होता, 25-30 लाखाचा 2010 मध्ये. आता 1.25 करोड पर्यंत आहे. वंडरफुल. म्हणजे साधारणपणे तुम्ही तिप्पटीपर्यंत तुमचा व्यवसाय या 10 वर्षामध्ये नेऊ शकलेला आहात. आणि 1 वुमन आर्मी आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये आपण 100 पट वाढलेला अजूनही मोठा आहे. नक्की बघूया. आम्हाला फार आवडेल. एक तर ट्रक मधली चक्कर आणि 10 पटीने वाढलेला बिझनेस, या दोन्ही गोष्टी बघायला आम्हाला नक्की आवडतील. अजून एक छोटासा माइलस्टोन, भविष्यात अजून वेगळं काय करायचंय? आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्याला शिकवलं जातं. त्या शिकवण्यामधून जे आहे ते खूप ठेचा खाल्ल्यात मी फ्रँकली. एक तर शून्य होते, त्या शून्यामधून जे काही बिझनेस सुरू केला त्याच्यामुळे ज्या काही ठेचा लागलेल्या आहेत त्या ठेचामधून खूप शिकलेले आहे, आजही शिकते आहे. ऍक्च्युली मला जे आहे ते 100% वुमन ड्रिव्हन युनिट करायचं आहेच आहे. त्याच्या बरोबरीने मला डिब्बा म्हणून जे आहे माझं मी एक प्रोडक्ट केलेलं होतं की झाकणाच्या पेपर ट्यूब्स असतात ज्या वेगवेगळ्या पॅकेजिंग म्हणजे तुम्ही स्प्रिंगल्स म्हणाला त्या स्प्रिंगल्स साठी वापरतात. तर त्याचं मला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन सुरू करायचं आहे, मशिनरी घ्यायची आहे, हे मला करायचं आहे. परत प्लस आता ज्या आहेत त्या पेपर ट्यूब सगळ्या राऊंड मध्ये आहेत, तर मला स्क्वेअर मध्ये किंवा हेक्झॅगॉन मध्ये वेगवेगळ्या शेपच्या पेपर ट्यूब्स करायच्या आहेत. हे माझं स्वप्न आहे भविष्यामध्ये.
तुमचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही कष्ट तर 100% घ्याल. तुमच्या बोलण्यातनं तर ते कळतं आहेच. कष्ट करणाऱ्याला मार्ग सगळेच खुले असतात आणि मग तिथे परमेश्वराची साथही त्याला मिळत जाते. तशीच मला देखील ही अशी परमेश्वराची साथही मिळत जावो. तुमच्या कामगारांची, स्त्री कामगारांची, पुरुष कामगारांची, सगळ्यांची तुम्हाला साथ मिळत राहो. तुमचा या सगळ्या यशस्वी व्यावसायिक होण्यामागे सायलेंट मध्ये तुमचा मुलगा आणि तुमचे मिस्टर आणि तुमची पूर्ण फॅमिली यांचा देखील तुम्हाला सपोर्ट आहेच. बऱ्याचदा मुलांचे छोटे छोटे हट्टही आपण आपल्या कामाच्या गडबडीमुळे पुरवू शकलेलो नसतो. कित्येकदा असं होतं, ते कुठेतरी असं बारीकसं राहून जातं, पण ते देखील तुम्हाला करायला भरपूर वेळ इथून पुढे मिळो या सगळ्या सदिच्छांच्या सह. माझ्या मुलासाठी तो मुलगा, तो म्हणजे माझा मुलगा आजही म्हणतो, तुझं प्रेम जे आहे ते माझ्यावरती नाहीये, तुझं प्रेम जे आहे ते दुसऱ्या मुलावरती आहे. असू शकतं. दुसरं भावंड आहे तुला असं समज म्हणा आणि वाटून घे प्रेम. या सगळ्या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या बर्वाच्या प्लॅटफॉर्म कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आमच्या इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमचा सगळा प्रवास आमच्या बरोबर शेअर केलात की जो खरंच खूप इन्स्पायरिंग आहे सगळ्या स्त्रियांसाठी, कदाचित नवीन इंडस्ट्री घालू इच्छिणाऱ्या पुरुषांसाठी, ज्याला जे या मुलाखतीमधून मिळेल ते. आम्हाला तरी मात्र खूप छान मजा आलेली आहे तुमच्याशी गप्पा मारून आणि होप सो की तुम्हालाही तुमचा प्रवास सांगताना खूप मजा वाटली असेल. खरंच खूप छान वाटलं. परत म्हणतात ना, वर्तमान, भविष्य, भूत असे तिन्ही जे आहेत ते तिन्ही एकाच वेळेला मला अनुभवायला मिळाले. टाइम ट्रॅव्हल झाल्यासारखं झाला का तुमचा? फ्लॅशबॅक मध्ये जाऊन आले मी बऱ्याच वर्षानंतर, आणि ते पण खूप खूप छान. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बर्वाकडून. खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला पण आणि सगळ्या मैत्रिणींना पण जर काही उद्योग करायचा असेल, काही व्यवसायामध्ये काही अडचणी असतील, तर मला तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करा. मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला नक्की गाईड करेन, रेफरन्सेस देईन. त्यामुळे कधीही मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.